नमस्कार मंडळी, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अळीवाची खीर घेऊन आले आहे. अळीवाला कोणी हळीव किंवा हलीम असेही म्हणतात. इंग्रजीत त्याला गार्डन क्रेस सीड्स म्हणतात. अळीवामध्ये लोहतत्व खूप जास्त असतं, त्यामुळे रक्तवर्धक आहे. हिमोग्लोबिन कमी असणाऱ्या व्यक्तींना खूप फायदेशीर आहे. यात रिच कॅल्शियम आणि प्रोटीन असते, त्यामुळे हाडं आणि स्नायू मजबूत राहतात. ही खीर तुम्ही घरी बनवू शकता आणि ती गुळातच बनवा. मी सांगते त्याप्रमाणे बनवल्यास ही खीर फुटणार नाही. यासाठी मी अर्धा कप हळीव घेतले आहे. हे अळीव तुम्हाला किराण्याच्या दुकानामध्ये किंवा ऑनलाईन तुम्ही परचेस केल्यास मिळू शकेल. हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि बघा, हे खूप बारीक असते, त्यामुळे एक चहाच्या गाळणीवर हे ठेवून गाळून घ्या, म्हणजे आपले अळीव पाण्यात वाहून जाणार नाही. बघा, या प्रकारे यातलं पाणी काढून टाकू आणि हे अळीव भरपूर पाणी घालून भिजून घालायचं. अर्धा घंटा भिजायला ठेवा. पाणी भरपूर घाला. अळीव खूप फुगते, चौपट फुगते. अर्धा कप आपण अळीव घेतले. हे बघा, असे हे चौपट अळीव आपले फुगले आहे. आता आपण दुसऱ्या गॅसवर कढईमध्ये हे अळीव घालून घेऊ. आता आपण अळीवाचे प्रीमिक्स बनवणार आहोत. यासाठी हे कढईमध्ये अळीव घातले, यामध्ये अर्धा कप पाणी घातले आणि शिजवून घ्यायचे. अळीव खूप लवकर शिजते. दुसऱ्या गॅसवर अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले. आपण अळीव चांगले शिजवून घेऊ. अळीव शिजतंय तोपर्यंत आपण गूळ चिरून घेऊ. गुळाची पावडर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती पावडरसुद्धा घालू शकता, पण साखरेऐवजी तुम्ही गुळाचाच वापर करा. गुळामध्ये भरपूर आयर्न असते आणि पौष्टिक पण असते साखरेपेक्षा गूळ. हा 1 कप गूळ आपण या प्रीमिक्समध्ये घालून घेऊ आणि छान शिजवून घेऊ. सगळं मिक्स करून घ्यायचं. अळीव गरम स्वभावाची असल्यामुळे हिवाळ्यात कमजोरीमध्ये किंवा प्रसूतीनंतर खूप उपयोगी असते. यातील व्हिटॅमिन ए, सी आणि ई अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात. दुधाला पण आपल्या उकळी आली आहे. यात 1 चमचा काजूची पूड, 1 चमचा बदामाची पूड घालून घेऊ आणि थोडीशी वेलचीची पूड घालू. दूध खिरीसाठी थोडं आटवून घेऊ आपण. अळीव पाकावर येईपर्यंत शिजवायचे. अळीव आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि ऊर्जा देते. आज आपण अळीव भिजवून खीर बनवणार आहोत, त्यामुळे ती शरीरामध्ये सहज पचते. आपले अळीवाचे प्रीमिक्स तयार झाले आहे. थंड करून घ्यायचे आणि नंतरच काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या भांड्यामध्ये भरून ठेवायचे. हे फ्रीजमध्ये 8 दिवस टिकते. फ्रीजच्या बाहेर 2 दिवस चांगले राहते. खीर बनवताना साखरेऐवजी गूळ घाला, त्यामुळे ती अजून पौष्टिक होते. पण गुळामुळे कधीकधी खीर फुटू शकते. त्यासाठी तुम्ही माझ्या टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमची खीर कधीच फुटणार नाही. दूध पण छान आपले आटले आहे. आता यामध्ये जायफळ घालून घेऊ. गूळ घातला असल्यामुळे जायफळाची चव खूप छान येते. यामध्ये किसून जायफळ घालू. वेलची पूड आपण पहिलेच घातली आहे. आपलं प्रीमिक्स तयार आहे. थंड पण झालं आहे. आपण हे आता या बरणीमध्ये, कोरड्या बरणीत भरून ठेवू.
अळीव गरम स्वभावाची असल्यामुळे रोज तुम्ही जास्त खाऊ नका. दिवसाला 1 ते 2 चमचे पुरेसे आहे. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच वापरावे. चला तर मग आता आपण या पौष्टिक अळीवापासून खीर कशी बनवायची ते दाखवते. थोडंसं सजवण्यासाठी खोबरं पण मी किसून घातलं आहे यामध्ये. या प्रीमिक्सपासून आपण खीर बनवू. 3 चमचे अळीव घेतले. आता आपले दूध पण थंड झाले आहे. त्यामध्ये दूध घालायचे. माझे दूध थोडे जास्त झाले आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला खीर किती घट्ट आणि पातळ पाहिजे या प्रकारे तुम्ही घालू शकता. बघा, खीर आपली तयार आहे. गुळाची खीर आहे. साखर घालून केली तर ती कधीच फुटत नाही, पण अशा प्रकारे केली तर गुळाची खीरसुद्धा फुटत नाही. अशी ही आयर्न रिच खीर तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. तुम्हाला हिवाळ्यातील आणखी कोणते पदार्थ बनवायला आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडतात. सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला पूर्ण प्रमाण दिलेले आहे. हिवाळ्यातील आरोग्यदायी पौष्टिक पदार्थाचा आस्वाद घ्या आणि आपली प्रकृती हिवाळ्यामध्ये नीट ठेवा. थोडे मी काजू बदाम